बुलेटिनची सुरुवात करूयात कालच्या सगळ्यात धक्कादायक बातमीनं। अहमदाबादमधील विमान दुर्घटनेमध्ये एकूण 265 जणांचा मृत्यू झालाय। यात विमानातील 241 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे। तर विमान ज्या भागात कोसळलं त्या भागातील 24 जणांचा मृत्यू झाल्याची सध्या भीती वर्तवण्यात येते। यात महाराष्ट्रातील 9 जणांचा समावेश आहे। दरम्यान विमानानं धावपट्टीवरून उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या 12 ते 15 सेकंदांमध्ये होत्याचं नव्हतं झालं। विमानाच्या टेक ऑफ नंतर 50 सेकंदांमध्ये हा भीषण अपघात झालाय। आपले प्रतिनिधी वेदांत नेब सध्या घटनास्थळावरून आपल्याशी जोडले गेलेत। वेदांत, काल रात्रीनंतर सध्याची आत्ताची तिथली परिस्थिती कशी आहे? परिस्थिती नियंत्रणात आली आहे का? सध्याच्या परिस्थितीचा काय आढावा सांगता येईल? आकांक्षा, आपण बीजे मेडिकल हॉस्टेल जिथे हे विमान कोसळलं त्या आपण हॉस्टेलच्या एकदम लगत असलेल्या बिल्डिंग बनून हे दृश्य दाखवतोय की जे काही आपण बघितलं ढिगारा होता, कारण धूर आपण मोठ्या प्रमाणावर काल दुपारी बघितला होता। त्यानंतर पूर्णपणे परिस्थिती नियंत्रणात प्रशासनाने आणलेली आहे। मात्र अजूनही जी पुढची बाजू आहे विमानाची आपण बघतो कोसळल्यानंतरची, तो जो भाग आहे तो काढणं अजूनही बाकी आहे। आणि कशा प्रकारे म्हणजे हॉस्टेलचं नुकसान झालं, मात्र ज्या प्रकारे या दुर्घटना झाली त्या दुर्घटनेमध्ये जी प्राथमिक माहिती मिळते त्यामध्ये 265 जणांचा मृत्यू झालेला आहे। साधारणपणे 242 प्रवासी त्यामध्ये होते आणि त्यातले 241 प्रवाशांची जी प्राथमिक माहिती मिळते त्यामध्ये मृत्यू झाला आणि एक प्रवासी चमत्कारिकरित्या सुदैवाने वाचलेला आपल्याला पाहायला मिळाला। इथे संपूर्ण जर आपण हा भाग बघितला तर इथे या हॉस्टेलच्या बाजूचा परिसर बघितला तर रेसिडेन्शियल एरिया आहे। काही जणांनी तर हे कशा प्रकारे दुर्घटना घडली हे सगळं बघितलं। मात्र आपण सुरुवातीला दाखवूया की कशा प्रकारे म्हणजे रनवे वर उड्डाण घेतल्यानंतर हे विमान आहे, विमानाचा मार्ग कसा आहे हे आपण या दृश्यांमध्ये दाखवतो। अगदी काल दुपारी 1:29 अशाच प्रकारे एअर इंडियाचं विमानाने उड्डाण घेतलं आणि अगदी 10 ते 15 सेकंद आपण बघतो, अगदी म्हणजे उड्डाण घेतल्यानंतर एक 10 ते 15 सेकंदामध्ये हे विमान याच हॉस्टेलच्या वरती आलं आणि हॉस्टेलच्या वरती आल्यानंतर तांत्रिक बिघाड झाला आणि तांत्रिक बिघाडानंतर थेट आपण बघतो हे जे झाड आपण बघतोय या झाडाला लागून ते विमान याच बीजे मेडिकल हॉस्टेलच्या इमारतीला जाऊन धडकलं जिथे मेस आहे आणि ते कोसळल्यानंतर मोठी दुर्घटना झाली, मोठा धूर झाला। आणि जे प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांना आपण विचारूया, जे अगदी बाजूला राहत होते, मोठा आवाज झाला त्यांचं असं म्हणणं आहे। आप बताइएगा कि कितने बजे दोपहर में तकरीबन 1:30 बजे हुआ जब ये आवाज आई, बहुत ज्यादा आवाज आई तो झाड़ पे टकराया तो हम देखने गए। यही पेड़ है वो जिससे वही टकराया, फिर वहीं जाके गिरा। फिर हमने धुआं देखा तो बाहर निकल गए घबरा के। अच्छा, बच्चे लोग ये क्या हॉस्टेल का मेस था यहाँ पे? हाँ, हॉस्टल का मैच था। अच्छा, वो सब आके इधर से हम भगे तो हम नीचे जाके खुली जगह में निकल गए थे। अच्छा, आप भी थे तब? हाँ, घर पे थे। क्या हुआ जब ये आवाज आया? आवाज जोरदार आया ना, मैं देखने गई दरवाजा खोल के तो बहुत काला काला लगा, धुआं गया। मैंने बोली कि कुछ हुआ कुछ, मैं छोकरे लेकर नीचे गई और नीचे जाते जाते तो मैं घबरा गई तो बहुत सारी मैं डर गई। अच्छा, बहुत पेड़ को लग के सीधा सीधा बहुत सारा आवाज आया। आवाज देख के मैं भग गई और मेरा बीमार भी हो गई। आपण पुन्हा एकदा दाखवूया की जेव्हा रनवेहून उड्डाण हे विमान घेतं तेव्हा कशा पद्धतीने त्याचा मार्ग असतो। तर अगदी याच बीजे मेडिकल कॉलेज हॉस्टेलची बिल्डिंग आहे त्यावरून हे विमान उड्डाण करत असतं आणि 10 ते 15 सेकंद म्हणजे साधारणपणे 1 किलोमीटरपेक्षा कमी अंतर आहे विमानतळ ते हे बीजे मेडिकल हॉस्टेल। आणि याच 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये जेव्हा इंजिनमध्ये बिघाड झाल्याची जी प्राथमिक माहिती मिळते त्याची सगळ्याचा तपास केला जातोय। ब्लॅक बॉक्स सुद्धा मिळालेला आहे। त्यामुळे जसं हे विमान कोसळलं फार काही वेळ मिळाला नाही आणि वेळ मिळाला नसल्यामुळे ही मोठी दुर्घटना झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि अजूनही जो समोरचा भाग आहे विमानाचा तो बाजूला करणं किंवा तो जो सगळा ढिगारा आहे अजूनही आपण या टेरेसवर बघतोय
बघतोय, त्या गच्चीवर बघतोय, तो पूर्णपणे बाजूला करण्याचं काम अजूनही सुरू आहे. आणि आपण बघतो एनडीआरएफची टीम आहे, शिवाय स्थानिक पोलीस आहेत, शिवाय अग्निशमन दल सुद्धा इथे दाखल झालेलं आहे. त्यामुळे काम अगदी आपण बघतोय आव्हानात्मक आहे, मात्र तरीही लवकरात लवकर हे काम पूर्णपणे ढिगारा बाजूला करण्याचा जवळपास झालाय. मात्र वरचा जो आपण ढिगारा बघतोय तो बाजूला करण्याचं काम सध्या सुरू आहे. जे कोणी मृत झालेले आहेत त्यांना जवळच्या सिव्हिल हॉस्पिटल अगदी काही अंतरावर आहे त्या ठिकाणी नेण्यात आलेलं आहे. नातेवाईक इथे येत आहेत. नातेवाईक त्यासोबतच जे मृत व्यक्ती आहेत त्यांची DNA मॅच केला जातोय आणि त्यानंतर त्यांचे जे मृतदेह आहेत ते त्यांना नातेवाईकांना सुपूर्द केले जात आहेत. खूप मोठं काम या ठिकाणी प्रशासनाकडनं केलं जातं आणि सध्या पण आपण बघतोय पूर्ण हा जो परिसर आहे बीजे मेडिकल हॉस्टेलचा तो पूर्णपणे बॅरिगेटिंग केलेला आहे. ठिकठिकाणी पोलीस आहेत आणि आतमध्ये जाण्यास आता पूर्णपणे थांबवण्यात आलं आहे. म्हणजे मीडियाकर्मी असतील किंवा मग इतर कोणी असेल, कोणीही आतमध्ये जाऊ शकत नाहीये. आकांक्षा. धन्यवाद वेदांत, आपण दिलेल्या माहितीबद्दल. वेळोवेळी आपल्याकडनं माहिती जाणूनच घेत राहू. धन्यवाद.